ओम परमात्मने नमः. गीतेमधील योग या विषयासंदर्भात आज आपण बोलणार आहोत. गीतेमध्ये योग या शब्दाचे फार विलक्षण अर्थ आहेत. त्याचे आपण 3 विभाग करू शकतो. इकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पहा तुम्ही अध्यायाचं नाव जे दिलेलं आहे, अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ह्या प्रत्येक अध्यायाच्या मागे योग शब्द आहे आणि तो योग साधणं हे सर्वसाधारणपणे गीतेचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. एक आहे युजिर योगे. या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ समरूप परमात्म्याबरोबर नित्य संबंध, जसे समत्वम योग उच्यते. हा जो भाग आहे तो हाच अर्थ गीतेमध्ये प्रामुख्याने आलेला आहे. पहा, योग सर्वसाधारणपणे सायकोसोमॅटिक म्हणजे शरीर आणि मनाशी संबंधित मानला जातो. पतंजली योग असू दे किंवा बुद्धांचा योग, अष्टांग योग जो आहे, धम्म ज्याला म्हटलेला आहे, तो हे शारीरिक पातळीवरती जाणारे आहे. समजून घेतलं पाहिजे. गीतेमधला हा जो समता सांगणारा योग आहे, हा शरीराच्या पलीकडच्या सुद्धा ज्या अनुभूती आहेत त्याच्याशी सुद्धा युजिर योगे आपण जे म्हणतो, तर तो समरूप परमात्म्या समवेत जो नित्य संबंध सांगतो, हा परिपूर्ण योग आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. 2 युज समाधो या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ चित्ताची स्थिरता अर्थात समाधीत स्थिती, जसे यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया इत्यादी. हा इथे चित्ताची स्थिरता, पुन्हा हे शारीरिक पातळीवरती आलं, ते चित्ताची स्थिरता. अर्थात बऱ्याचदा असा विचार केला जातो की जी गोष्ट आपल्याला अनुभूतीला येते, भास आहेत की अनुभव आहे हे समजत नाही. चित्त मात्र आपल्याला अनुभवाला येतं आणि प्रत्यक्ष ती व्यवहारी गोष्ट आहे आणि आपल्याशी संबंधित गोष्ट आहे, आत्ता चालू असलेल्या आयुष्याशी संबंधित आहे. तर अशा या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे, हे सुद्धा योग्य आहे, हे समजून घेतलं पाहिजे आपण. 3 युजस संयमने या धातूने बनलेल्या योग शब्दाचा अर्थ संयमन, सामर्थ्य, प्रभाव, जसे पश्चिमे योगमेश्वरम इत्यादी. यामध्ये गीतेमध्ये ज्या ज्या ठिकाणी योग शब्द आला आहे त्यामध्ये उपरोक्त 3 अर्थापैकी एका अर्थाची प्रमुखता आहे आणि दुसऱ्या 2 अर्थांची गौणता आहे. जिथे एक अर्थ प्रमुख आहे तिथे अर्थातच दुसरे 2 गौण आहेत. ज्याप्रमाणे युजिर योगेचा योग शब्दामध्ये समता म्हणजे संबंधची प्रमुखता आहे, परंतु समता आल्यानंतर स्थिरता आणि सामर्थ्य सुद्धा आपोआपच येतात. पहा, आता भगवंताच्या ठिकाणी सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याचे जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य योग्यांच्या ठिकाणी येत नाही, हे आपण समजून घेतले पाहिजे. भगवंताचं सामर्थ्य हे सृष्टी निर्माण करणार. भगवंत शब्द समग्र या अर्थाने घ्या. भगवंत म्हणजे आपण देवळामध्ये पूजलेली आपली एक मूर्ती, एखादी पिंड आपल्या डोळ्यासमोर येते, हे आपल्या दृष्टीचे किंवा पाहण्याचे दोष आहेत. आपल्याला जे लहानपणापासून आपण शिकलेलो आहे किंवा शिकवलेलं आहे त्याचे दोष आहेत. वास्तविक अनुभव भगवंत शब्द हा ऐकल्यानंतर आपल्याला यावा, ही एक प्रामाणिक इच्छा आहे. भगवंत हा शब्द ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर तुमची इष्टदेवता येत असेल, हरकत नाही, पण तो समग्र किंवा वास्तविक अनुभव नव्हे. तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या मायेने निर्माण केलेला हाच जन्ममृत्यूचा फेऱ्यातला एक भाग आहे. त्यातून निर्माण झालेला अनुभव आहे, भास आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. तर या योग शब्दातून इथे हा जो युजसमाधवच्या योग शब्दामध्ये स्थिरतेची प्रमुखता आहे, परंतु स्थिरता आल्यानंतर समता आणि सामर्थ्य ही आपोआपच येतात. मन स्थिर असेल, बुद्धी स्थिर असेल तर सामर्थ्य येईल, समता येईल. म्हणजे युजसंयमनेच्या योग शब्दामध्ये सामर्थ्याची प्रमुखता आहे, परंतु सामर्थ्य आल्यानंतर समता आणि स्थिरता ही आपोआपच येते. या तिन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत, स्थिरता, समता आणि सामर्थ्य. म्हणून गीतेमधील योग शब्द अत्यंत व्यापक आणि गंभीर अर्थाचा आहे. पातंजली योग दर्शनामध्ये चित्तवृत्तीचा निरोध करण्याला योग हे नामाभिधान आहे. योगचित्तवृत्ती निरोध आणि द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होणे असा त्या योगाचा परिणाम सांगितला आहे. तदा दृष्टोही स्वरूपे अवस्थानम, अशा प्रकारे पातंजली योग दर्शनामध्ये योगाचा जो परिणाम सांगितला आहे त्यालाच गीतेमध्ये योग म्हटलेला आहे. त्याचा जो परिणाम आहे तो गीतेमधला योग आहे. तात्पर्य हे आहे की गीता चित्तवृत्तीशी सर्वथा संबंध विच्छेदपूर्वक स्वयंसिद्ध समस्वरूपामध्ये स्वाभाविक स्थितीला योग म्हणते.
स्वाभाविक स्थितीला ही गीता योग म्हणते हे समजून घेतलं पाहिजे. त्या समतेमध्ये नित्ययोग स्थित झाल्यावर पुन्हा कधीही तिचा वियोग होत नाही, कधी वृत्तीरूपता राहत नाही, कधी व्युत्थान होत नाही. चित्तवृत्तींचा निरोध झाल्यानंतर निर्विकल्प अवस्था प्राप्त होते. परंतु समतेमध्ये स्थित झाल्यावर निर्विकल्प बोध होतो. निर्विकल्प बोध अवस्थातीत आणि संपूर्ण अवस्थांचा प्रकाशक आहे. समता अर्थात नित्ययोगाचा अनुभव करविण्यासाठी गीतेमध्ये 3 योगमार्गाचे वर्णन केलेले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या 3 शरीरांचा संसाराशी अभिन्न संबंध आहे. शारीरिक पातळीवरच्या ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. म्हणून या तिघांनाही दुसऱ्यांच्या सेवेमध्ये लावणे याला कर्मयोग म्हणतात. स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे आपण पाहतो, हे समोर दिसतंय आपल्याला. हे स्थूल दृष्टी आहे, याच्या मागे कुठेतरी हे पहा, त्याचा त्या दृष्टीचा पाहण्याचं केंद्र असतं मेंदूमध्ये, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. आणि या सगळ्याचा जो उद्देश असतो, एक वासना निर्माण होते आपल्यामध्ये, ते जगण्याचं कारण आहे, ते कारण देह म्हणतात. हा कारण देह संयोग पाहून, त्याचा आत्म्याशी संयोग पावला की त्या आत्म्याचा जीवात्मा होतो, हे लक्षात घ्या. आणि तो प्रवास करतो, अशा काही अनुभूती आहेत. तर हे 3 योग सिद्ध करण्यासाठी पहा, म्हणजे हे दुसऱ्याच्याही 3 शरीर दुसऱ्याच्या सेवेत लावणं कर्मयोग आहे. आणि स्वतः यांच्यापासून अलग होऊन आपल्या स्वरूपामध्ये स्थित होणं याला ज्ञानयोग म्हणतात. आणि स्वतः भगवंताला समर्पित होणं याला भक्तियोग म्हणतात. हे 3 योग सिद्ध करण्यासाठी अर्थात आपला उद्धार करण्यासाठी मनुष्याला 3 शक्ती प्राप्त आहेत. एक कार्य करण्याची शक्ती म्हणजे बळ, दुसरं जाणून घेण्याची शक्ती म्हणजे ज्ञान, आणि तिसरं मानण्याची शक्ती म्हणजे विश्वास, श्रद्धा. कार्य करण्याची शक्ती बळ निस्वार्थ भावनेने संसाराची सेवा करण्यासाठी आहे, तो कर्मयोग आहे. जाणण्याची शक्ती आपल्या स्वरूपाला जाणून घेण्यासाठी आहे, तो ज्ञानयोग आहे. आणि मानण्याची शक्ती भगवंताला आपले आणि आपणाला भगवंताचे मानून भगवंताला सर्वतः समर्पित होण्यासाठी आहे, तो भक्तियोग आहे. ज्याला कार्य करण्यामध्ये आवड जास्त असते तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. ज्याला आपणाला जाणून घेण्याची जिज्ञासा असते तो कर्मयोगाचा अधिकारी आहे. आणि ज्याचा भगवंतावर श्रद्धा आणि विश्वास जास्त आहे तो भक्तियोगाचा अधिकारी आहे. हे 3ही योगमार्ग परमप्राप्तीची स्वतंत्र साधने आहेत. इतर सर्व साधने या 3च्या अंतर्गत येतात. हे स्वतंत्र आहेत, पण पुढे आपल्याला लक्षात येईल की 3सुद्धा पुन्हा एकत्र होतात. हे 3 एकमेकावर अवलंबून आहेत. आपण हे समजून घेतलं पाहिजे. यामध्ये आपल्याला पुढे जाताना जडतेशी संबंध विच्छेद करणे हे सर्व साधनांचे प्रमुख काम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. जडतेशी संबंध विच्छेद करणाऱ्या साधनांमध्ये तर फरक असतो, परंतु जडतेशी संबंध विच्छेद झाल्यावर सर्व साधने एकच होतात. अर्थात सर्व साधनांनी शेवटी एकाच समरूप परमात्म तत्वाची प्राप्ती होते. या समरूप परमात्म तत्वाच्या प्राप्तीलाच गीतेने योग असे म्हटलेले आहे आणि यालाच नित्ययोग असे म्हणतात. गीतेमध्ये केवळ कर्मयोग, ज्ञानयोग अथवा भक्तियोगाचेच वर्णन झाले आहे असे नाही. यात उपरोक्त 3 योगांखेरीज यज्ञ, दान, तप, ध्यानयोग, प्राणायाम, हठयोग, लययोग इत्यादी अनेक साधनांचेही वर्णन केलेले आहे. याचे मुख्य कारण असे आहे की गीतेमध्ये अर्जुनाचे प्रश्न युद्धाविषयी नाहीत तर कल्याणाविषयीचे आहेत. आणि भगवंताकडून सुद्धा गीता सांगण्याचा उद्देश देखील युद्ध करविण्याचा मुळीच नाही. अर्जुन आपले निश्चित कल्याण इच्छित होते, म्हणून जेवढी कल्याणकारक साधने शास्त्रामध्ये सांगितली गेली आहेत त्या सर्व साधनांचे गीतेमध्ये संक्षिप्त रूपाने विशद वर्णन केलेले आढळते. त्या साधनांमुळेच साधक लोकांमध्ये गीतेला विशेष आदर असा आहे. कारण साधक कोणत्याही मताचा, कोणत्याही संप्रदायाचा, कोणत्याही सिद्धांताला मानणारा का असेना, परंतु आपले कल्याण तर सर्वांना अभिष्ट असतेच. आता या ठिकाणी शास्त्रामध्येही सांगितलंय म्हटलं की आपली बुद्धी लगेच चाळवते आणि आपण मग शोधायला जातो नेमकं शास्त्र म्हणजे काय, कशामध्ये सांगितलंय. आता शास्त्र हा विज्ञान किंवा सायन्स या अर्थाने वापरलेला गेलेला शब्द आहे किंवा कसं, तर आपण एक समजून घेतलं पाहिजे. मुळात धर्म हा शब्द 2 अर्थाने वापरला जातो. काही नियम नियमावली, डूज अँड डोंट्स ज्याला म्हणतो आपण,
विधी आणि निषेध हे करायचं आणि हे नाही करायचं. याच्या संग्रहाला शास्त्र किंवा हे धर्मशास्त्र म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. आणि मूळ खरं म्हणजे खरा अर्थ त्याचा आहे की आपल्या एकमेकाच्या संबंधातून आपल्यामध्ये एकमेकाची नाती निर्माण होतात, त्यातून जी काही कर्तव्य तयार होतात ते एकमेकासंदर्भात. म्हणजे मैत्रीमध्ये मैत्रीचं मैत्री धर्म आहे, पितृधर्म, मातृधर्म हे कर्तव्यातून निर्माण झालेले व्यक्तिगत नातेसंबंधातून किंवा समाजाशी आपला जो काही नातं, एखाद्या वस्तूची, व्यक्तीशी, परिस्थितीशी जे नातं तयार होतं त्यातून जी कर्तव्य निर्माण होतात त्याला धर्म म्हणतात. तो खरा विषय आहे. तर ते आपल्या कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नसतं. आपल्या मनाचा जो भाव आहे त्याची साक्ष खरी यामध्ये महत्त्वाची असते. आपल्याला माहीत असतं आपण चांगलं वागलो, आपण हा धर्म पाळला की नाही पाळला. त्याचं यंत्र आपल्या याच्यामध्येच आपल्यातच बसवलेलं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे ही बाब. तर शास्त्र किंवा पुस्तकं याच्यापेक्षा तुम्ही साधना ही जी आहे ही स्वतःच्या प्राप्तीसाठी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या मार्गदर्शक आहेत. मार्गदर्शन अवश्य घेतलं पाहिजे, परंतु मार्गदर्शन घेऊन ते बोट न सोडणं म्हणजे आपण आपल्या प्रगतीमधला अडथळा होणं हे आहे, हे लक्षात घ्या. शास्त्र हे सोडलं पाहिजे. शास्त्र जे आहे हे मागच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आलेल्या अनुभूतीप्रमाणे ते लिहिलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे. काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी सुद्धा लिहिलेलं आहे, परंतु ज्या साधू संतांनी केलेल्या अनुभूती आहेत, भगवद्गीतेमध्ये जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, एकनाथ महाराज म्हणतात की हे ज्ञानेश्वरांनी हे लिहिलेलं आहे, यातली एक तरी ओवी अनुभवावी हे लक्षात घ्या. पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात राहतं. आपल्या बँकेच्या पासबुकमध्ये असलेले पैसे त्या पासबुकामध्ये राहतात. प्रत्यक्षामध्ये आपण जे घेऊन चालतो ते आपलं असतं. आणि अनुभूती ही एकमेव गोष्ट अशी आहे जी भगवंताच्या जास्त जवळ नेणारी आहे. त्यामुळं अनुभव नव्हे अनुभूती कशी येईल हे आपण पाहूया. ओम परमात्मने नमः.